जगातलं कदाचित पहिलं प्रेमपत्र एका अशा व्यक्तीला लिहिलं गेलं होतं ज्याला तिने कधी पाहिलंच नव्हतं. पण तरीही त्या पत्रामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण धावत आले. 5000 वर्षांपूर्वी एका राजकुमारीने असं प्रेमपत्र लिहिलं की इतिहासच बदलला. ती होती विदर्भाची राजकुमारी रुक्मिणी देवी आणि ती प्रेम करत होती प्रभू श्रीकृष्णांवरती. पण तिचं लग्न ठरलं एका दुसऱ्या राजाशी आणि तिच्याकडे फक्त एकच मार्ग राहिला. तिने एक पत्र लिहिलं ज्यात तिने प्रभू श्रीकृष्णांना विनंती केली की मला इथून पळवून न्या. पण त्या पत्रामध्ये नेमकं असं काय लिहिलं होतं की भगवान स्वतः तिला घेण्यासाठी धावून आले. ही कथा केवळ एका राजकुमारीची नाही तर ती त्या भावनेची आहे जी मनात जन्म घेते आणि आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते. ही कथा आहे त्या प्रेमाची जी नजरेतून नाही तर हृदयातून फुलते. जर तुम्हाला भक्ती, भावना आणि भगवंत यांना जोडणाऱ्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आजच लोकआधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विदर्भाच्या वैभवशाली राजवाड्यात जन्मलेली रुक्मिणी माता, ती बाहेरून राजकुमारी जरी दिसत असली तरी तिचं मन नेहमी साधेपणामध्ये आणि भक्तीमध्ये रमणारं होतं. इतर मुलींना जिथे खेळ आणि दागिन्यांमध्ये आनंद सापडत होता तिथे रुक्मिणी मातेला मंदिरामधील शांतता आणि देवाच्या स्मरणात अतिशय समाधान मिळत होतं. तिच्या डोळ्यामध्ये नेहमीच एक अनामिक अशी ओढ दिसायची, जणू ती कुणाची तरी वाट पाहत होती, ज्याची ओळख तिच्या आयुष्यात अजून झालेली नव्हती पण ज्याच्याशी तिचं नातं खूप आधीपासूनच अगदी मनापासून जुळलेलं होतं. एक दिवस काही संत आणि ऋषी राजवाड्यामध्ये आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या लीलांची कथा सांगायला सुरुवात केली. त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्याचं, भगवान श्रीकृष्णांच्या करुणेचं आणि त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचं इतकं जिवंत वर्णन केलं की प्रत्येक शब्द जणू रुक्मिणी मातेच्या हृदयावरती कोरला गेला. रुक्मिणी मातेने आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्णांना पाहिलं नव्हतं तरी देखील त्या कथांमधून तिच्या मनात एक अशी भावना जागृत झाली जी हळूहळू प्रेमामध्ये बदलली. गौडीय वैष्णव परंपरेनुसार श्रवण म्हणजेच ऐकणं ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते आणि त्या श्रवणातूनच रुक्मिणीच्या हृदयात अनन्य, निष्कलंक आणि अखंड प्रेमाची निर्मिती झाली. परंतु जीवन नेहमीच मनाप्रमाणे घडत नाही आणि रुक्मिणीच्या आयुष्यात एक कठीण वळण आलं. तिचा भाऊ रुक्मी जो कृष्णाचा विरोधक होता त्याने तिचं लग्न शिशुपालाशी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून रुक्मिणीच्या मनात फक्त भीती नव्हती तर एक खोल अशी वेदना होती, कारण तिचं मन, तिचं अस्तित्व आणि तिचं संपूर्ण जीवन आधीच श्रीकृष्णाला अर्पण झालं होतं. तिचा देह जरी दुसऱ्याशी बांधला जाणार होता पण तिचा आत्मा हा केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांचा होता. त्या शांत रात्री जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत होतं तेव्हा रुक्मिणीच्या मनात विचारांचं एक प्रचंड वादळ सुरू झालं. त्या क्षणी तिने ठरवलं की आपल्या हृदयातील प्रत्येक भावना शब्दांमध्ये व्यक्त करायची आणि तिने कृष्णाला एक पत्र लिहिलं ज्यामध्ये तिने आपलं संपूर्ण मन उघडं केलं. तिने लिहिलं की हे कृष्णा, मी तुला कधी पाहिलं नाही पण माझं मन तुझ्याशिवाय कुठेच स्थिर राहत नाही. माझं जीवन तुझंच आहे आणि जर माझ्या या प्रेमात सत्य असेल तर कृपया ये आणि मला तुझ्या चरणी स्थान दे. हे पत्र केवळ शब्दांचा समूह नव्हता तर ती पूर्ण शरणागती होती. जेव्हा एखादा जीव पूर्ण विश्वासाने आणि निस्वार्थ भावनेने भगवंताकडे जातो तेव्हा भगवान त्याची हाक नक्कीच ऐकतात. रुक्मिणी मातेची ही प्रार्थना व्यर्थ गेली नाही, कारण श्रीकृष्ण तिच्या त्या निस्वार्थ हाकेला उत्तर देण्यासाठी स्वतः आले. ते कोणत्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय, कोणत्याही विलंबाशिवाय फक्त भक्तीच्या शक्तीने तिच्याकडे धावत आले. लग्नाच्या दिवशी ज्या क्षणी रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडली त्या क्षणी कृष्णाने तिला आपल्या रथावर बसवलं आणि तिला बंधनातून मुक्त केलं. हा क्षण एका प्रेमकथेचा नाही आहे तर भक्तीच्या विजयाचा हा क्षण होता. या प्रवासात अडथळे आले, संघर्ष झाला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु अखेरीस प्रेम आणि सत्याचा विजय झाला. रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह झाला पण ते केवळ एक सामाजिक बंधन नव्हतं
तर आत्मा आणि परमात्मा यांचं दिव्य मिलन होतं. आजच्या काळात आपण सगळेच कुठेतरी आपल्या आयुष्यात संघर्ष, दबाव आणि अनिश्चितता यांचा सामना करत आहोत. अनेकदा आपल्याला योग्य मार्ग दिसत नाही आणि आपण मनातून एक हाक देतो की कोणीतरी आपल्याला येऊन योग्य दिशा दाखवावी. रुक्मिणी मातेची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपली भावना शुद्ध असते, आपला विश्वास अढळ असतो आणि आपलं मन संपूर्णपणे समर्पित असतं, तेव्हा जीवनात योग्य मार्ग नक्कीच सापडतो. ही कथा आपल्याला सांगते की खरं प्रेम आणि खरी भक्ती ही कधीच वाया जात नाही. आपण सर्व लोभ, मोह, अहंकार यांचा त्याग करून पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने जर भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला तर आपले जीवन देखील निश्चितच सार्थक होईल. माता रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या जीवनातही अशी श्रद्धा, प्रेम आणि शरणागती निर्माण करो. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल आणि अशा भक्तिमय कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर लोकआधार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला आज भगवंतांची सगळ्यात जास्त गरज आहे. धन्यवाद. हरे कृष्णा.